नमस्कार, मैं सीए रमेश प्रभु, अध्यक्ष महाराष्ट्र सोसाइटीज वेलफेयर एसोसिएशन। रोज की तरह मैं आज भी आपके पास रियल एस्टेट डेली न्यूज में आपको स्वागत करता हूं। सेल्फ डेव्हलपमेंट होऊ शकतो, रिडेव्हलपमेंट सुद्धा होऊ शकतो। तर रिडेव्हलपमेंटसाठी महत्त्वाचं काय, आपल्याला जमीन पाहिजे, जमीन आपल्याकडे उपलब्ध आहे। दुसरं पाहिजे आपल्याला पैसे। पैशासाठी खऱ्या अर्थाने रिडेव्हलपमेंट किंवा सेल्फ डेव्हलपमेंटसाठी मुंबई बँक मुंबईमध्ये कर्ज देतो आणि इथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक देऊ शकतात, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक देतात। आता जवळपास मी मागच्या आठवड्यात मुंबई बँकेच्या एक अधिकाऱ्यांना भेटलो, ते बोललेत 1000 करोड नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मधून त्यांना येणार आहेत। अशा पद्धतीने आपल्याला पैसे सुद्धा मिळू शकतात। तर माझं असं म्हणणं आहे की सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये गेला पाहिजे। आता प्रश्न उपस्थित होतोय की सेल्फ रिडेव्हलपमेंट करायचं असेल, कॉन्ट्रॅक्टर कुठे भेटणार, आर्किटेक्ट कुठे भेटणार, इंजिनियर कुठे भेटणार किंवा लीगल कन्सल्टंट कुठे भेटणार, ह्यासाठी खूप प्रश्न उपस्थित होता। तर मी गौतमी चटर्जी साहेबांना 2 वर्षापूर्वी मी साहेबांना विचारलं, साहेब आम्हाला गृहनिर्माण संस्थाचा सेल्फ रिडेव्हलपमेंट किंवा डेव्हलपमेंटचा पारदर्शकता आणण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। आणि मी तसंच डॉक्टर आनंद गुप्ता साहेबांना सुद्धा भेटलो, बिल्डर असोसिएशनचा ते रेराच्या कमिटीचा अध्यक्ष आहेत म्हणून। गौतम चटर्जी साहेबांना आपण तुमच्या कार्यालयात बोलवू मुंबईत आणि त्यांच्या डोक्यात एक कल्पना आपण टाकू, सर्व स्टेक होल्डर एकत्र येऊन आपण काहीतरी एक वेगळं व्यासपीठ निर्माण करू, त्याचं नाव आपण गृह हार्मनी रिडेव्हलपमेंट स्टेक होल्डर फेडरेशन किंवा कुठलंही काउन्सिल असं देऊया। तर गौतम चटर्जी साहेबांनी मला विचारलं, स्टेक होल्डरला ह्याचं गरज आहे का? प्रभू साहेब, तुमचं मनाचं मला कळतोय, तुम्ही सुद्धा ह्याच्यात काम केलेलं आहे, पण स्टेक होल्डरला हे पाहिजे का? पीएटाचा एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे, त्यांना आम्ही भेटलो, प्रॅक्टिसिंग इंजिनियर आर्किटेक्ट अँड डेव्हलपर्स असोसिएशन पीएटा, आर्किटेक्ट्स असोसिएशन त्यांना भेटलो, बिल्डर्स असोसिएशनला भेटलो, आर्किटेक्ट्स असोसिएशन, नेरेडको, क्रेडाय, वेगवेगळ्या स्टेक होल्डर, मुंबई ग्राहक पंचायत, मी सबर्बन जिल्हा हाऊसिंग फेडरेशन अध्यक्ष आहे, महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर अध्यक्ष आहे। आपण सर्वांना एकत्र करून एक सेक्शन 8 कंपनी बनवलेला आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की आपण एक व्यासपीठ तयार करायचा एक विचार केलेला आहे। ऐसे न्यूज आप चाहते हो तो जरूर कमेंट करिए और इसको शेयर करिए और सब्सक्राइब करिए। ऐसे वीडियो मैं आपको लेके आते रहूं। खूब खूब धन्यवाद।